गुड आफ्टरनून एव्हरीबडी. आज आपण या ठिकाणी आपल्या खास अशा लेक्चरमध्ये आपण सगळेजण विद्यार्थी आणि सगळे आपले प्राध्यापक एकत्र आलेलो आहोत. आपल्या ठिकाणी याच ठिकाणी आपल्या प्रमुख पाहुण्या ज्या कविता मंचेकर मॅडम आहेत आणि त्यांचं MCQच्या संदर्भात आणि आपण आता ही नवीन जी स्कीम आहे की नवीन म्हणजे जे आपल्यापुढे जे तंत्रज्ञान येऊ घातलेलं आहे त्या तंत्रज्ञानाच्या विषयी आपल्याला बऱ्याच वेळा काही शंका वगैरे असतात, काही वेळेला आपल्याला डाऊट्स पण असतात. त्यामध्ये मग प्राध्यापकांचेही आहेत आणि विद्यार्थ्यांच्या पण आहेत. अशा दोन्हीचं कॉम्बिनेशन मध्ये जी आभासी शिक्षण पद्धत जी आहे ती आपल्याला या ठिकाणी स्वीकारावी लागलेली आहे आणि याचंच आपल्याला परिपूर्ण ज्ञान देण्यासाठी म्हणून आपल्याला सविता मंचेकर मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी आपल्या कॉलेजच्या वतीने आपल्या स्टाफच्या वतीने मॅडम तुमचं मी या ठिकाणी अगदी मनापासून स्वागत करतो आणि कृष्णन सरांना मी विनंती करतो की कृष्णन सर आपल्या कॉलेजचे व्हाईस प्रिन्सिपल आहेत. कृष्णन सरांना विनंती करतो की मॅडमचा आपण परिचय करून द्यावा. कृष्णन सर, ओव्हर टू कृष्णन सर. Thank you, Professor Prakash Sawant. At the outset, let me welcome Dr. Savita Dilip Manchekar to this session on online education, which is now underway in the University of Mumbai. Dr. Savita Manchekar is the principal of the Lord's Universal College of Education since 2016. She has done her graduation and post-graduation in history. She also has completed Master of Education and Master of Philosophy in Education. She did her PhD in the year 2009 from Yeshwantrao Chavan's Maharashtra Open University, Nashik. Her topic was development of instructional module to teach history to the students of Standard 8 and the study of this module on their attitude and learning outcomes. She has huge experience. She is in this field since the year 1996. May I now therefore welcome Dr. Savita Manchekar to begin her talk. Thank you very much. Sir. Thank you, sir. Sir, I would like to share the screen. My presentation I would like to share. So Before start the lecture, ma'am, yes, I'm request Boa sir will give us some instructions to the students. So okay. I am requesting to Boa sir, please, Boa sir, to please give us some instructions to the students before starts madam's lecture. धन्यवाद सर. धन्यवाद सावंत सर. प्रिन्सिपल, व्हाईस प्रिन्सिपल, प्रिन्सिपल मंचेकर मॅडम, सर्व उपस्थित माझे सहकारी आणि सर्व विद्यार्थी, सर्वांचं मी या मीटिंग मध्ये स्वागत करतो. आणि काही आता इन्स्ट्रक्शन्स डिटेल आपल्याला चर्चा मॅडम करणार आहेत. आपल्या पर्टिक्युलर परीक्षे संबंधाने थोडक्यात अगदी सुरुवातीलाच एक गोष्ट की तिथे मुख्य उद्दिष्ट काय की तुम्ही व्हायला पाहिजे, एक्सप्रेस तुम्हाला ते इथे थोडस या परीक्षा स्वरूप थोडस बदलतं करणारे होऊन जातो आणि क्लिक करून एक्सप्रेस थोडं इथे कमी होत जाणार, तर ते तुम्ही वाढवायला पाहिजे स्वतंत्रपणे, तो वेगळा विषय. आता आपल्याला इथे चर्चा करायची ती आपण फॉर्म्स मध्ये हे सगळं घेतोय आणि काही सॉफ्टवेअर त्याच्यावर आपल्याला प्रॉक्टरिंग साठी आपण लावलंय. तर त्याचा एक डेमो आपण घेतलेला होता. त्याच्यामध्ये बऱ्याच जणांचे म्हणजे सहज त्यांना ते करता आलं, काही जणांना काही प्रश्न आले, तर ते पण आता मला वाटतं सॉल्व्ह झाले असतील आतापर्यंत त्यांचे प्रश्न. तर काही गोष्टी पाळायच्या आहेत. ते म्हणजे एक चांगल्या प्रकारचं डिव्हाइस तुम्हाला मिळेल असं तुम्ही पहा. पीसी किंवा लॅपटॉप जर तुम्हाला अगदी स्वतःचा असेल तर प्रश्नच नाहीये, तोच वापरा. जर 1 तासासाठी उपलब्ध करून तुम्हाला कुठून घेता आला तर तो अवश्य करा. आणि अगदीच नाही झालं तर मोबाईल वरती तुम्ही करू शकता. मोबाईल वरती बाकीचे सगळे जे ऍप्लिकेशन्स आहेत ते पूर्णपणे बंद करा आणि
थोडासा उशीर जरी झाला तरी काळजी करू नका. 1 तास आहे, 1 तासामध्ये फक्त 25 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत, त्यामुळे वेळ भरपूर आहे. दुसरे कुठल्या विंडोज उघडण्याचा प्रयत्न करू नका. कॅमेरा तुमच्यावरती क्लिअर कट दिसतोय हे बघा, म्हणजे तुमच्यावर चेहऱ्यावरती उजेड पाहिजे. तुमच्या चेहऱ्यावर अंधार असेल तरी पण प्रॉब्लेम येऊ शकतो. आजूबाजूला सहसा फार मोठा आवाज असणार नाही याची थोडीशी काळजी घ्या. 1 तासच तुम्हाला हे सगळं करायचं आहे, तर 1 तासभर तुम्ही थोडंसं ऍडजस्टमेंट्स या सगळ्या करू शकता. आणि कुठलीही परिस्थिती आली तरी पॅनिक होऊ नका. आपला जो ग्रुप केलेला आहे त्या ग्रुपवरती व्यवस्थित जे काही तुमचा प्रश्न आहे, मुद्दा आहे, तो मांडा. आपण इथे ते प्रश्न सोडवायलाच बसलेलो आहोत. आणि आतापर्यंत ज्या एटीकेटीच्या परीक्षा झाल्या त्याच्यामध्ये जे सहभागी झाले होते त्यांना त्याचा अनुभव आला असेल की कोणालाही अडचण अशी आलेली नाहीये किंवा कोणाचाही पेपर राहिलाय असं झालेलं नाहीये. एकच मुद्दा आणखीन सांगायचा आहे मला की अगदी 7:30 वाजता परीक्षा संपती आहे, तर काट्यावर काटा येई तोपर्यंत किंवा अगदी डिजिटल घड्याळ वापरत असाल तर आकडा येई तोपर्यंत थांबू नका. काटेकोरपणा नको तिथे करू नका. म्हणजे एखाद दुसरा मिनिट आधीच तुम्ही सबमिट केलं तर सगळ्यात चांगलं होईल असं मला वाटतं. तुम्हाला वेळ भरपूर आहे आणि आपण नेहमी हे म्हणतो की 5 मिनिट आधी परीक्षा संपली पाहिजे आणि शांतपणे तुम्ही रिव्ह्यू त्याचा घेतला पाहिजे. इथे पण तसंच करा. 1-2 मिनिट आधी जरी संपवलं तुम्ही आणि अपलोड केलं तर व्यवस्थित होईल. शेवटच्या क्षणाला तुम्ही अपलोड केलं, तिथे घड्याळ बरोबर ऍडजस्ट केलेला आहे. 7:30 पूर्ण झाले आणि 7:31 झाले की तुमचा फॉर्म बंद होईल. जर तुम्ही शेवटपर्यंत सबमिट केलेलं नाहीये तर मग तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही. म्हणजे 100% तुम्ही जरी लिहिलेलं असलं तरी उत्तर ते आमच्यापर्यंत पोहोचणारच नाही. म्हणजे 100% बरोबर जरी असलं तरी तुम्हाला मार्क 0 मिळतील आणि मग तिथे तक्रार काही करता येणार नाही तुम्हाला. तर हे अगदी काळजीपूर्वक लक्षात ठेवा की 7:30 ला परीक्षा संपते तर 7:28 ला तुमचा पेपर पूर्ण होऊन तो सबमिट करण्याच्या तयारीत तुम्ही असला पाहिजे. आणि दुसऱ्या विंडोज उघडणं किंवा कोणाला तरी फोन करून काहीतरी विचारणं तर ते सगळं रेकॉर्ड होतं हे लक्षात ठेवा. आणि ते रेकॉर्ड झालेल्या नंतर मग जसं कॉपी केसमध्ये आपण कारवाई करतो तशी आपण त्याच्याबद्दल करू. तर आणखीनही काही तुम्हाला शंका असतील तर केव्हाही तुम्ही ग्रुपवरती टाकू शकता. आमच्यापैकी कोणालाही फोन करून विचारू शकता. फक्त घाबरून जाऊ नका. शांतपणे शांत डोक्याने पेपर लिहा आणि सगळ्यांना शुभेच्छा. ऑल द बेस्ट. ओव्हर टू सावंत सर. थँक्यू बुवा सर, युअर व्हॅल्युएबल गायडन्स. मी आता आपल्या प्रमुख पाहुण्या आदरणीय कविता मंचेकर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपला या ठिकाणचं लेक्चर जे आहे ते सुरू करावं. आदरणीय मॅडम मंचेकर. थँक्यू सर, थँक्यू. मी जरा एक मला हे तुम्ही होस्ट डिसेबल्ड पार्टिसिपंट स्क्रीन शेअरिंग केलंय ना, मला ते जरा ऍक्टिव्हेट करून द्या. मग मी शेअर करते माझं पीपीटी. ऍडमिन आपले जे असतील ना ते मला अलाउ करतील तर मी हो यस बुवा सर. हा तुम्हीच होस्ट आहात मला ते शेअरचं तुम्हीच आहात तर तुम्हाला ते फक्त अलाउ शेअरिंग करा. फक्त शेअर स्क्रीन जे आहे ना तिथे क्लिक करा आणि अलाउ शेअरिंग बाय पार्टिसिपंट्स करा. ते केलेलं आहे ऑलरेडी. मला वाटतं काही प्रॉब्लेम नाहीये त्याच्यामध्ये. केलेलं आहे. त्यांना मॅडमना शेअर करायला सांगा. नाही मी करते. तर मला असं येत आहे होस्ट डिसेबल्ड पार्टिसिपंट स्क्रीन शेअरिंग. गुगल ड्राईव्ह. नाही मग मॅडमना को होस्ट करा सर. एक मिनिट. मॅडमना को होस्ट करा म्हणजे होऊन जाईल. एक मिनिट. मॅडमच्या नावावरती जाऊन राईट क्लिक करून को होस्ट करा त्यांना. एक बुवा सर. विद्यार्थ्यांचं ते तुमच्याकडनं तुम्ही हे करताय ना काय लेक्चर क्लिअर कट आपल्याला ऐकायला यावं यासाठी त्यांना अनम्यूट करा. विद्यार्थ्यांना अनम्यूट करा. ते हो करतो. आता मी करू शकते शेअर. ओके मॅडम तुम्हाला मी को होस्ट केलेला आहे.
सावंत सर सगळ्यांना म्यूट करा आणि नंतर मग मॅडमना अनम्यूट करायला सांगा. येस येस, ओके ओके, सगळ्यांना म्यूट करून टाका. येस. मॅडम आता तुम्ही अनम्यूट करा. मी सगळ्यांना म्यूट केलेलं आहे, तुम्ही अनम्यूट करा. करते सर, हा. पण मी जेव्हा ओके. शेअर करते ना तर इट इज आस्किंग सिलेक्ट अ विंडो और एन ऍप्लिकेशन दॅट यू वॉन्ट टू शेअर. तर व्हाईट बोर्ड लिहिलेलं आहे, झूम लिहिलेलं आहे, मला ते नको आहे. मला माझं ऍक्च्युली स्क्रीन शेअर करायचं आहे, ज्याच्यामध्ये मी हे ठेवलेलं आहे शेअर कम्प्युटर. मॅडम तुमचा जो डॉक्युमेंट आहे ना तो हा. तुमच्या डेस्कटॉपवर ओपन करा. माझं मग- डॉक्युमेंट ऍक्च्युली गुगल ड्राईव्ह मध्ये आहे. हा, मग तो ओपन करावा लागेल ओपन करा मॅडम. बरं, मग तो शेअर होणार. ओके. दिसतोय का तुम्हाला? तुम्ही शेअर केल्याशिवाय दिसणार नाही. तुम्ही शेअर करा. मग तिथे शेअर लिहिलंय ते शेअर करू? हा येस. शेअर बटन दाबलं की तुमची जी स्क्रीन आहे डेस्कटॉपची ती दिसेल तुम्हाला. त्याच्यावर वेगवेगळे डॉक्युमेंट्स दिसतात. त्याच्यामध्ये ज्या डॉक्युमेंटवर तुम्हाला लेक्चर द्यायचं ते डॉक्युमेंट तिथे आहे का बघा आणि मग क्लिक करा. ओके ओके, बघते मी. हे कारण झूम आम्ही सगळं गुगल वाले आहे ना, तर आम्हाला बरं आलं तर आहे. हा, इज इट विजिबल? हे दिसतंय ना तुम्हाला? हा, बरं. ओके. इथे प्रेझेंट करायला यू आर प्रेझेंटिंग द स्क्रीन. ह्याला मला प्रेझेंट करायचं असेल तर हाऊ विल आय प्रेझेंट? स्लाइड वर आलेलं आहे हे. आता जसं आपण पीपीटी करतो ना मॅडम, तसं खाली कोपऱ्यात जाऊन तिथे क्लिक करा. आपण पीपीटी प्रेझेंटेशन जसं आहे तसंच. अच्छा, तसंच आहे का ते? बरं तसंच बरं, आहे. हा, ओके ओके. स्क्रीन मोठी करा खाली जाऊन. तो ऍक्च्युली ना मला देत नाही, अलाउ करत नाहीये. असं हे गुगल ड्राईव्ह मध्ये आहे ना, त्याच्यामुळे ते तुम्हाला प्रेझेंट इथे कुठेतरी येतं. मला वाटतं मी पाहिलंय कोणाचं तरी, बघते. कारण मी हे शेप आहे, इमेज, स्लाइड मध्ये स्लाइडच केलंय. स्लाइड मध्ये स्लाइड मध्ये खरं म्हणजे प्रेझेंट येतं, प्रेझेंट म्हणून. हा, आलं कळलं. व्ह्यू मध्ये जायचं असतं. हा, आलं. ओके. नमस्कार सगळ्यांना. फक्त एवढंच आहे, मला माहिती नव्हतं की मला मराठीमध्ये प्रेझेंट करायचं आहे, त्याच्यामुळे माझं पूर्ण प्रेझेंटेशन हे इंग्लिश मध्ये आहे. तर सविता मॅडम, लिटल इंटरप्शन. हा, तुम्ही टेक्निकल वर्ड जे आहेत ना ते जसेच्या तसे वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि सिम्पल इंग्लिश मध्ये जर तुम्ही बोललात तर आमच्या विद्यार्थ्यांना कळू शकेल. सो यू कॅन ओके गिव्ह युअर टॉकिंग इन सिम्पल इंग्लिश प्लीज. बरं, ठीक आहे. मग मी तसंच करते. शक्यतो बंद मराठीत बोलायचा प्रयत्न करते, आणि मला असं जर वाटलं तिथे मी थोडे इंग्लिश शब्द वापरीन, पण तसं काही फार डिफिकल्ट जाईल असं वाटत नाही, कारण माझी मातृभाषाच आहे मराठी. बरं, आपण जे प्रिन्सिपल मंत्री सरांचे पण आभार, तुमचे पण आभार. मंत्री सरांनी आमची विनंती मान्य केली आणि तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांना अगदी आनंदाने मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध झालात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या तर्फे सावंत सरांनी आभार मानलेत. मी पण तुमचे आभार मानतो. आणि तुम्ही कुठलीही अपेक्षा व्यक्त न करता आमच्या विद्यार्थ्यांसाठी लेक्चरसाठी अवेलेबल झालात, त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सर. हे तर आमचं कर्तव्यच असतं, प्रोफेशन मधला हा पार्ट असतो सर. त्याच्यामुळे ते बाकीच्या गोष्टी नगण्य असतात. आपण मुलांसाठी आपण काहीतरी करतो ह्याचा आनंद मला जास्त आहे सर. तर आता आपण सुरू करूया. तुम्हाला हे जे आता मी जे सांगणार आहे ना, ते तुम्ही आता MCQ देणार. MCQ म्हणजे बहुपर्यायी प्रश्न संच. बरं, तर आता ते तुम्ही जेव्हा आता हे ऑनलाईन आहे,
परत 2 गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्हाला आतापर्यंत तुम्ही निबंधात्मक प्रश्नाचे उत्तरं देत होतात. मोठा प्रश्न लिहिला की तुम्हाला 10 पैकी मार्क मिळणार असं सगळं होतं, बरोबर ना? पण आता हा जो बहुपर्यायी प्रश्न आहे, प्रश्नसंच किंवा प्रश्नपत्रिका आहे, ही कशी सोडवायची, ती असते काय? आणि काही मी तुम्हाला गाईडलाईन्स देईन आणि सांगेन की त्याच्यामध्ये तुम्ही कसा कसा विचार करायचा. बरं, आणि त्या त्या ह्याच्यामध्ये जर तुम्हाला मध्ये कुठेही असं वाटलं की मला शंका आहे, तर विद्यार्थ्यांना मी विनंती करेन की तुम्ही कधीही विचारू शकता मला. बरं, आणि आता जे आपण सुरू करतोय तो जो MCQ मी म्हणते, आता मला वाटतं तुम्हाला MCQ शब्द वापरलेला चालेल असं मला वाटतं, कारण माझ्यासाठी बहुपर्यायी वगैरे असं शब्द वापरणं कठीण आहे. तर मी MCQ हा शब्द वापरते, कारण तोच तुम्हाला प्रश्न पत्रिका म्हणून येणार आहे. पुढे ऑनलाईन MCQ तुम्हाला येणार आहे, जी ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्नामध्ये येते, ज्याला वस्तुनिष्ठ प्रश्न म्हणतात. प्रश्नाच्या ह्याच्या प्रकारामध्ये मोडते. तर जर आपण त्याला असं बघितलं ना, तर ही जर व्याख्या आहे ना, ती व्याख्या मी न वाचता तुम्हाला त्याचं फक्त एक ट्रान्सलेशन सांगते, की तुम्ही काय करता, आपण काय करतो, की एक प्रश्नसंच आपल्या समोर असतो आणि त्याला एक प्रकारचं आपण वस्तुनिष्ठ का म्हणतो, कारण तो प्रश्न असतो ना, त्याचं उत्तर होय किंवा नाही असंच असतं, खरं किंवा खोटं एवढंच असतं त्याचं उत्तर, त्याच्यामध्ये काहीही नसतं. त्याच्यामुळे तुमचा एक प्रश्न जो असेल तो खरा असेल तर शिक्षक कितीही काही म्हणाले तरी त्याला अर्धा नाही करू शकत. बरं, आणि तुमचा प्रश्न चुकीचा असेल तर किती काही केलं तरी त्याला तुम्हाला अर्धा मार्क नाही देऊ शकत. म्हणून तो वस्तुनिष्ठ प्रश्न असतो. आणि असे प्रश्न आपण साधारण आपली अशी संकल्पना किंवा धारणा असते की हे असे प्रश्न म्हणजे छोटे 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 प्रश्न असतात. हो, ते छोटे छोटे प्रश्न असतात, पण जर तुम्हाला ब्लूम्स टॅक्सॉनॉमी माहिती असेल किंवा तुम्हाला थिंकिंग लेवल्स माहिती असतील, की आपण वरच्या वर्गामध्ये पण विचार करतो, त्या विचारामध्ये सुद्धा असे प्रश्न येऊ शकतात. त्याच्यामुळे प्रश्न जर बनवणारा शिक्षक किंवा बनवणारे शिक्षक हे जर फार विचार करून आणि इंटेलेक्च्युअली जर त्यांनी प्रश्न बनवले असतील, तर तोच प्रश्न फार कठीण जातो. आपण बघूया, आपण ह्याचा अर्थ आपण समजलोय की MCQ म्हणजे बहुपर्याय. म्हणजे ह्याच्यात काय असतं, की तुम्हाला उत्तर मिळालेली असतात, तुमच्या समोर असतात उत्तर, आणि तुम्हाला त्यातलं खरं उत्तर शोधायचं असतं. ह्याच्यामध्ये ट्रिक अशी असते की शिक्षक वर्ग फार हुशार असतात, ते त्याच्यामध्ये बाकीचे जे पर्याय असतात त्याला खऱ्या उत्तरासारखेच बनवतात. मग तिथे प्रश्न येतो की माझं खरं उत्तर कोणतं. तुम्ही आता कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्स वगैरे दिल्या असतील तर त्याच्यामध्ये तुमच्या हे लक्षात आलं असेल. ठीक आहे. आता ह्या ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्नांचे ना असे एक 2 प्रकार असतात. त्याला म्हणतात की सिलेक्शन, म्हणजे कसं, बहुपर्यायी प्रश्न ह्या पहिल्या वर्गात मोडतात, की तिथे तुम्हाला उत्तर दिलेले असतात आणि त्याच्यातनं तुम्हाला एक उत्तर शोधायचं असतं. मग सिलेक्ट करायचं असतं, निवडायचं असतं. आणि दुसऱ्या प्रकारात जसं तो पिक्चर मध्ये तो मुलगा विचार करतोय की 15 1 गुणिले 5 किती होतात, त्याला उत्तर नाही दिलेलं आहे, पण 15 गुणिले 5 जितके होतात त्याला त्याला एक तर खरं 1 मार्क मिळेल किंवा 0 मार्क मिळेल जर त्यांनी खरं नाही लिहिलं तर. अशा ह्याला म्हणतात की आठवून आपण उत्तर तयार देतो. आठवून उत्तर देणं म्हणजे त्याला घोकंपट्टी करून यायला लागते किंवा त्याला त्याच्याबद्दल खूप जास्त तयारी करून यायला लागतं, कारण त्याला कोणी उत्तर दिलेलं नसतं, त्याच्यातनं त्यांना पर्याय शोधायचा नसतो, त्याला त्याला शोधून काढायचं असतं उत्तर. अशा प्रकारचा एक प्रकार असतो. पण आपला MCQ बसतो पहिल्या प्रकारामध्ये. ठीक आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला उत्तर शोधायची असतात. हे एकदा चांगलं समजून घ्या तुम्ही. त्याच्यामुळे तुम्हाला जो प्रश्नसंच येईल तो उत्तरांसकट येईल, अशा टाईपचा येईल. त्याच्यातनं तुम्हाला एकाला क्लिक करायचं असतं. ठीक आहे, हे अशा रीतीने याला आपण बहुपर्यायी प्रश्न विधान असं विधान विधान प्रश्नांचे विधान असं म्हणतो. तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक करेक्ट एक खरं उत्तर शोधायचं असतं दिलेल्या पर्यायांमधून. आता ह्या पर्यायांना ना इंग्लिशमध्ये डिस्ट्रॅक्टर म्हणतात किंवा आपलं लक्ष तिकडे असं डायव्हर्ट करणारे असे प्रश्न असतात. म्हणजे आपल्याला वाटतं, अरे हे उत्तर खरं आहे की हे उत्तर खरं आहे.
म्हणजे अशा रीतीने ते डिस्ट्रॅक्टर्स मांडलेले असतात आणि ते डिस्ट्रॅक्टर्स तुम्हाला विचार करायला लावतात की खरं उत्तर कोणतं आहे. त्याच्यामुळे तुम्ही पटकन एका उत्तरावर टिक नाही करू शकत. त्याच्यामुळे हे 2 मिनिटाचा प्रश्न आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला 25 आयटम्स आणि एक तास दिला गेलाय. तर याच्यात विचार करा, तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला 2 मिनिटं मिळतात. आणि जर तुम्ही बघाल ना, तर 2 मिनिटं हे खूप असतात. कारण माझ्याकडे उत्तर आहेत तयार आणि मी त्यातलं एक पटकन उत्तराला दिलं तर मला 1 सेकंड पण नाही लागत ना उत्तर शोधायला. पण मला विचार करून करायला लागतो. त्याच्यामुळे माझे जे उत्तरं तयार असतात त्या सगळ्या उत्तरांना मला वाचायला लागतं. पहिले मला प्रश्न वाचायला लागतो, समजायला लागतो आणि मग त्याच्यानंतर मला त्याची उत्तरं बघायला लागतात. आणि त्या उत्तरांमध्ये कोणतं उत्तर खरं असेल हे मी ठरवतो किंवा मी ठरवते, कारण त्याच्यामध्ये मी अभ्यास केलेला असतो. तर तुमचा अभ्यास किती होतो? यतीन प्लीज म्यूट ठेवा. यतीन प्लीज म्यूट ठेवा. म्यूट ठेवा तुमचा स्पीकर. ओके. हा, तर अशा रीतीने हे MCQ तुम्हाला ऑनलाईन द्यायचे. आता ऑनलाईन कसे, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही मॉक पण घेतलेली असेल तर त्याच्यात ते पण मी तुम्हाला पुढे सांगेन. पण आता इथपर्यंत तुम्हाला काही प्रश्न असतील MCQच्या ह्याच्या आकलनाबद्दल तर मला तुम्ही तसं सांगा. ठीक आहे, काही असतील तर तुम्ही बोलू शकता. कोणत्याही MCQ ला ना 2 पार्ट असतात, 2 भाग असतात. एक तर प्रश्न असतो आणि उत्तर असतात. आपण इतकं सहजपणे बोलतो, पण टेक्निकली ह्याला काय म्हणतात, एक विधान. स्टेम म्हणजे एक विधान, एक फांदी असं आपण म्हणतो. आणि त्याला धरून आलेले 3 किंवा 4 रिस्पॉन्सेस किंवा 4 पर्याय ते दिलेले. हे विधान असतात ना, हे कधी कधी सिच्युएशन किंवा एखाद्या परिस्थितीनुरूप एक दिलेलं विधान पण असतं. लाईक आता ह्या एक्झाम्पल मध्ये असं दिलेलं आहे की सायक्लोन हा विषय शिकवताना टीचरनी काही प्रश्न विचारलेले आहेत. त्याचं त्यांनी सांगितलं की ते सायक्लोन अरेबियन सी मध्ये होतं ते कुठल्या क्रमाने होतं ते सांगा. ते असे एक क्रम आहे असं त्याला ठरले. हे मेमरी बेस आहे. म्हणजे आपण जर म्हटलं ना, आकलनाच्या आणि रिमेंबर करायच्या ह्याच्यामधलं हे आहे. म्हणजे खूप फार मोठं नाही, पण याच्यात क्रॉनॉलॉजी शोधायची असते. म्हणजे त्याचा क्रम आहे, तो क्रम शोधायचा असतो. तर असे विधान पण तुम्हाला दिल्या जातात. तर हे विधान आधी समजून घ्यायला लागतं आणि मग नंतर त्याच्या खाली एक प्रश्न असतो. हे पूर्ण दोघंही तुम्ही लाल आणि काळ्या रंगाने एक मध्ये बघितलं ना, ह्या सगळ्याला मिळून आपण एक स्टेम म्हणतो. ती स्टेम तुम्ही चांगली समजून घ्यायला लागते. हा एक पार्ट असतो त्याच्यात. पहिला पार्ट असतो एक विधान केलेलं आहे, कधी कधी, दरवेळेला नाही. पहिला पार्ट असतो असं विधान केलेलं आहे आणि दुसऱ्या पार्ट मध्ये त्यांनी प्रश्न विचारलाय. आयडेंटिफाय म्हणजे ओळखा ह्याच्यातला करेक्ट सिक्वेन्स कोणता आहे. मग त्याच्यात काय दिलेलं असेल, 4 त्यांना करेक्ट सिक्वेन्स किंवा चुकीचे सिक्वेन्स असेल. तर आता ABCD असे त्यांनी दिलेले त्याला क्रम. ओके, आणि उत्तर दिले विद्यार्थ्याचे पूर्ण क्रम दिले. आणि त्या ABCD ला त्यांनी कधी BACD केलंय, कधी CBAD केलंय, असं केलंय. आता तुम्हाला जर तो क्रम माहिती असेल ना, तर तुम्ही करेक्ट उत्तर शोधाल. बरोबर ना? अशा रीतीने ते अशा टाईपचे प्रश्न स्टेम मध्ये येऊ शकतात किंवा स्टेम मध्ये सिंपल पण प्रश्न येऊ शकतात की ह्याचा अर्थ काय किंवा ह्याचा अर्थ हा होतो किंवा हे रिकाम्या जागा भरा आणि त्याच्यामध्ये 4 पर्याय दिले जातात. त्याला फक्त आपल्याला टिक करायचं, आपल्याला काही लिहायचं नसतं, आपल्याला फक्त टिक करायचं असतं त्याला. अशा रीतीने आपण त्याला एक स्टेम म्हणतो. तो एक डायरेक्ट प्रश्नाच्या रूपात असतो किंवा तो अशा अशा विधानाच्या रूपात असतो. आणि रिस्पॉन्स म्हणजे काय, तुमचे 4 पर्याय तुम्हाला दिलेले असतात, ते 4 उत्तर असतात, प्रॉबेबल उत्तर असतात. त्यातलं तुम्हाला शोधून काढायचं असतं की एक करेक्ट उत्तर काय आहे. आता तुमच्या लक्षात आलं ना मी काय सांगितलं. जर मला क्रम विचारायचा असेल तर मी MCQ मध्ये क्रम विचारू शकते, पण मी MCQ चे क्रम द्यायचे असतात. पण ते त्या क्रमाला कोणत्या क्रमाचं उत्तर करेक्ट आहे, कोणता क्रम बरोबर आहे, तो तुम्हाला शोधायचा असतो. म्हणजे तुम्हाला आठवण करायची नाही ह्याचा हा क्रम आहे मग त्याचा हा क्रम आहे असं नाही. उत्तर दिलेले आहे पण त्यांनी तुम्हाला ABCD CABD असे 4 उत्तर दिलेले आहेत, त्यातले तुम्हाला शोधायचे.
तर तुम्हाला तो क्रम माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला उत्तर दिलेलं आहे, पण तुम्हाला ते उत्तर कोणतं आहे हे माहिती असण्यासाठी तुम्हाला त्या कंटेंटचं अंडरस्टँडिंग असणं फार आवश्यक आहे. असे 2 प्रकार कुठल्याही MCQच्या प्रश्नाला असतात. आता टाइप ऑफ MCQ काय असतं? ते एक इनकम्प्लीट स्टेटमेंट असतं, म्हणजे जसं म्हटलं की अपूर्ण वाक्य. मग असं डायरेक्ट प्रश्न विचारलेला असतो, किंवा दोन कॉलम दिले असतात ए आणि बी, त्याला मॅच करायचं असतं. आता साधारण आपण कसं करतो, मॅच द कॉलम म्हटलं असेल, जोड्या जुळवा असं जर म्हटलं असेल, तर आपल्याला रेघा मारायला लागतात, बरोबर ना? हे एक बी ला जातं किंवा 2 सी ला जातं, असं करून आपण रेघा मारतो. पण ह्याच्यामध्ये असं नसतं. याच्यामध्ये परत ते लोक काय करतात, क्रम देतात. एक क्रम ए बी, एक बी, 2 ए, 3 असा क्रम ते लोक उत्तरांमध्ये 4 क्रम देतात, 4 प्रकारचे ABCDचे. त्यातला क्रम जर तुम्हाला आधी बघायचा असतो, स्टेम म्हटलं. आता मी स्टेम म्हटलं की तुमच्या लक्षात येईल मी काय म्हणते. मॅच द कॉलम मध्ये त्यांनी ऑलरेडी दिलेला आहे तो स्टेम. त्याच्या खाली त्यांनी लगेच जोड्या जुळवा हा आणि उत्तर काढा. जो व्यवस्थित जे बरोबर आहे त्याचं उत्तर शोधून काढा. मग त्या 4 पैकी एकाला तुम्हाला टिक करायचं असतं. ABCD किंवा असं 1 ए 2 असे जे मॅच आपण करतो ना, ते MCQ मध्ये असे असतात. एवढं लक्षात ठेवा. एरवी तुम्हाला ते लिहायला लागतं, मग ते रिकॉल असतं. म्हणजे जे मी तुम्हाला 2 प्रकार सांगितले ऑब्जेक्टिव्ह टाईपचे, त्यातला हा पहिला प्रकार. ओके, असे म्हणजे तुम्ही लक्षात ठेवा की तुम्हाला उत्तरच फक्त करेक्ट उत्तराला स्टिक करायचंय. आता या प्रकारामध्ये तुम्हाला वेगळ्या प्रकारामध्ये प्रश्नाची उत्तर मिळतील. म्हणजे शब्द शोधायला सांगतील, किंवा एक विधान असेल, त्या विधानातनं तुम्हाला करेक्ट विधान शोधायचं असेल, किंवा काही नंबर दिलेले असतील उत्तरांमध्ये, ते नंबर तुम्हाला शोधायचं असेल गणिताशी रिलेटेड किंवा काय. एखादा वर्ड शब्द दिलेला असेल, ते 4 शब्द दिलेले असतील, त्या 4 शब्दातला कुठला शब्द तिथे मॅच करतो अशा रीतीचा प्रश्न असेल, किंवा त्यांनी त्याच्यामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत, त्याच्यामध्ये एक कुठला तरी करेक्ट आहे, हा आपल्याला माहिती असायला पाहिजे की 4 मधला कुठला तरी एक करेक्ट आहे. ठीक आहे. आणि ते कोणत्या प्रकारचे प्रश्न देतात, त्याला कधी कधी म्हणतात ते की ए बी हे उत्तर देतात, आणि सी ला म्हणतात दोघही, डी ला म्हणतात कोणतेच नाही. असे पण पर्याय असतात. तर आपल्याला त्याच्यातनं शोधायचं असतं की हे दोन्ही आहेत की नाही. नसेल तर कोणतेच नाही हा तुमचा करेक्ट प्रश्न असतो, किंवा दोघही असलं तर तिसरा तुमचा सी हा करेक्ट प्रश्न असतो. तर हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवून त्यानुसार द्यायला लागतं. त्यांचे ते 2 विधान, ते उत्तर दिलेले असतात, ते तुम्हाला समजून घ्यायला लागतात. बरं. आणि कधी कधी काय असतं, तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स मध्ये बघितले असाल की कधी कधी ते लोक ना अगदी करेक्ट उत्तर देत नाही. ते म्हणतात त्यातलं बेस्ट कोणतं आहे. मग ह्याच्यामध्ये ना तुम्हाला अनालिसिस करायची गरज असते. तुम्हाला स्वतः जज करायला लागतं की 4 पर्याय दिलेले आहे, या 4 पर्यायामधला कोणता पर्याय मी निवडू जो त्या परिस्थितीला लागू होऊ शकतो. कधी कधी 4 मधले 3 पर्याय लागू होऊ शकतात, पण सगळ्यात बेस्ट कोणता लागू होऊ शकतो हा तुम्हाला निवडायचा असतो. पण असं फार कमी प्रश्न दिल्या जातात, कारण की त्या रीतीने तसं शिकवल्या जात नाही. जर तसं शिकवल्या गेलं तर अशा टाईपचे प्रश्न पण येतात. तुम्ही बघत असाल कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्स मध्ये असेही येतात. MPSC ची एक्झाम किंवा अशी असते ना, त्या परिस्थिती देतात, ते रिअल परिस्थिती, आणि त्याला मग कोणतं बरोबर ऑप्शन आहे हे तुम्हाला जज करून सांगायचं असतं. तर हे जज करून सांगण्यासाठी तुमचं हायर लेवल थिंकिंग असणं फार आवश्यक असतं. तर अशा प्रकारचे सिंपल सरळ साधे प्रश्नांपासून एकदम डिफिकल्ट प्रश्नापर्यंत पण सुद्धा MCQ मध्ये प्रश्न येऊ शकतात. याच्यासाठी तुम्ही तयार असावं, म्हणून हे सगळं मी तुम्हाला ह्या स्लाइड मध्ये सांगितलं. ठीक आहे. काही प्रश्न असेल ह्या बाबतीत तर तुम्ही विचारू शकता. पेपर पॅटर्न जो आपला MCQचा आहे तो सगळ्यांसाठी युनिव्हर्सिटीने दिलेला आहे, जो आमच्यासाठी तुमच्यासाठी पण असंच असेल. तर सर जर ह्याच्यामध्ये काही डिफरन्स असेल तर तुम्ही ते करेक्ट करू शकता, पण सरांनी ऑलरेडी सांगितलं त्यालाच मॅच करताय. एक तर 25 क्वेश्चन्स आहेत, ते तुम्हाला प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला 2 मार्क आहेत, 50 मार्क. त्याच्यामुळे सगळे प्रश्न कंपल्सरी आहेत. बरं. ड्युरेशन तुमचा 1 तासाचा असतो. मग साधारण तुम्हाला 2 पेक्षा थोडा कमी असा मिनिटांचा टाइम मिळतो. आणि हा ऑनलाईन प्रॉक्टर टेस्ट आहे. म्हणजे तुम्ही समजा जर गुगल फॉर्म घेतलाय आणि तुम्ही प्रॉक्टर आणि टायमर
हे जर तुम्ही ऍड ऑन घेतलाय तर तुमचं ऑटो प्रॉक्टरिंग होतं, म्हणजे तुमचा चेहरा जसं सरांनी सांगितलं, म्हणजे ज्या रीतीने सर डिस्क्राईब करत होते, एक MKCL असेल किंवा प्रॉक्टर अँड टायमर असा तुम्ही ऍड ऑन घेतला असेल तुमच्या सरांनी गुगल फॉर्म बरोबर, तर तो सुद्धा ऑटो प्रॉक्टर्ड असतो. त्याच्यामुळे तुम्ही काहीही करत असला, म्हणजे तुम्ही तुमच्या जागेवरून थोडेसे असे जरी झालात आणि तुमचा चेहरा दिसला नाही तरी तो तिकडे येतो की अरे हे उठले होते, किंवा तुम्ही टॅब उघडले दुसरा तिसरा तर ते सांगतात या मिनिटापर्यंत हा टॅब उघडला गेला होता, अशा रीतीने ते सांगतात. म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये असं समजून चालायचंय की तुम्ही वर्गांमध्येच प्रश्न देताय, उत्तर देताय, आणि तुम्हाला चांगलं सुपरवाइज करतायत. तुम्ही काय करताय, तुम्ही बोललात तर नॉईज डिटेक्ट करतो पटकन. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही किती म्यूट ठेवलं, काही ठेवलं तरी ते इनबिल्ट असतं. त्याच्यामुळे तुम्ही काही बोललात किंवा मागून तुम्हाला कोणी प्रॉम्प्ट करत असलं तरी सुद्धा ते तुमच्या रेकॉर्डमध्ये येतं. तर त्याच्यामुळे ही परीक्षा तुम्ही फार सिरियसली घ्या. ह्याचा मला सांगण्याचा अर्थ असा आहे की त्याच्यासाठी तुम्हाला खूप चांगली प्रिपरेशन करणं आवश्यक आहे. ह्या गोष्टी तुम्ही फार लक्षात ठेवा की प्रश्न कसे असू शकतात. ते कधी कधी प्रश्न तुम्हाला सार्थता, जसं म्हटलं ना, बेस्ट पॉसिबल आन्सर कोणता आहे ते शोधा, सार्थ करा, असे प्रश्न आपण एसे टाईप मध्ये करतो ना, निबंध वजा प्रश्न असतात तसे. त्याच्यामध्ये हे विधान आहे, याला सार्थ करा, याचं समर्थन करा, असं येतं ना, तसं दोन वाक्यांचं पण विधान येऊ शकतं आणि सांगतात की कोणतं कोणतं ऑप्शन हे त्याच्या समर्थनार्थ आहे. आता याच्यासाठी पण तुम्हाला विचार करायला लागतो ना, ऍप्लिकेशन क्वेश्चन म्हणतात ह्याला. तर असे प्रश्न सुद्धा तुम्हाला येऊ शकतात. कधी कधी कॉज आणि इफेक्ट म्हणजे परिणाम, कारण आणि परिणाम अशाशी रिलेटेड पण प्रश्न असतात. म्हणजे असं समजू नका की फक्त कोणी काय केलं, केव्हा केलं, कसं केलं, याच्या उपर पण येतात. असं का झालं, असं झाल्यामुळे काय काय परिणाम होऊ शकतात, ह्याच्यावर पण प्रश्न येतात MCQ मध्ये, लक्षात ठेवा. आणि त्याला एकच उत्तर असतं आणि तेच उत्तर तुम्हाला द्यायचं असतं. कारण शिक्षकांनी जेव्हा दिलेलं असतं की बेस्ट पॉसिबल आन्सर द्या, असं जर दिलेलं असेल तर ते दोन बेस्ट पॉसिबल आन्सर दोन असू शकतात, पण एक बेस्ट पॉसिबल आन्सर तुम्ही ऑलरेडी चर्चा केलेली असते वर्गामध्ये. आणि तुम्हाला माहितीये की कारण काय असतं ना, ते बेस्ट पॉसिबल आन्सर तुम्हाला परफेक्ट सोल्युशन कडे नेतं. त्याच्यामुळे ते बेस्ट पॉसिबल आन्सर असतं. दुसरं पॉसिबल आन्सर असतं पण त्याच्यात अडथळे असतात, म्हणून त्याला आपल्याला रिजेक्ट करायचं असतं. म्हणून जेव्हा ते प्रश्नामध्ये येतं की बेस्ट पॉसिबल आन्सर द्या, तर तुम्ही कधी कधी विद्यार्थी आर्ग्यू करतात की आम्ही इंटरनेटवर तर पाहिलं अशा टाईपची प्रश्न, त्याच्यामध्ये BA होतं आणि एकामध्ये C होतं, मग असं कसं देऊ शकतात. तर ते सिच्युएशनवर अवलंबून असतं, परिस्थितीवर अवलंबून असतं. म्हणून स्टेम कडे खूप लक्ष द्यायचं असतं की स्टेम मध्ये काय विचारलंय. मे बी त्या इंटरनेटच्या त्या परीक्षेमध्ये, कुठल्या तरी परीक्षेमध्ये स्टेम थोडी वेगळी आहे, सिच्युएशन वेगळी आहे, त्याच्यामुळे तसं चॅलेंज तुम्ही नाही देऊ शकत शिक्षकांना. शिक्षकांनी वर्गात तुम्हाला काय शिकवलंय त्याच्या बेसिसवर तुम्हाला आन्सर्स द्यायचे आहेत. कारण ही प्रश्न जे संच असतात हे युनिव्हर्सिटी तयार नाही करणारे, हे आपले शिक्षकच तयार करणारे वर्गांमध्ये, असं आमच्याकडे तरी असं आहे. तसं तुमच्याकडे असावं असं मला वाटतं. आणि जे पर्याय दिलेले असतात ते खूप बिलिव्हेबल असतात. असं वाटतं अरे हे उत्तर आहे, हे उत्तर आहे, हे उत्तर आहे की हे उत्तर आहे. तर त्याच्यासाठी तुमची तयारी फार मजबूत असायला पाहिजे. याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. अजूनही तुमच्याकडे वेळ आहे, भरपूर वाचन करा. असं समजू नका MCQ म्हणजे काय उत्तर तर दिलेले असं एक कुठलं तरी मारायचं, असं नाही आहे. एक मारलं तरी दोन दोन प्रश्न, दोन वाक्य मार्क जातात तुमचे, लक्षात ठेवा. आणि 4 ऑप्शन असतील असं मला वाटतं, कारण युनिव्हर्सिटीने आमच्या क्लस्टरने तरी सांगितलं की 4 उत्तर असतील, त्यातलं एक उत्तर करेक्ट असेल 3 पेक्षा. तर कधी ट्रू अँड फॉल्स वगैरे नसणार आहे तुमच्या प्रश्नांमध्ये, लक्षात ठेवा. 2च नसतील, ट्रू अँड फॉल्स. ट्रू अँड फॉल्स पण MCQ आहेत, पण मला असं वाटतं या परीक्षेमध्ये 2 पर्याय नाहीये, 4 पर्याय आहे. आमच्या क्लस्टरने तरी असं डिसाईड केलंय की 4 पर्याय असतात, पण काही काही ह्याच्यामध्ये 3 देतात, 4 देतात, 2 देतात, म्हणजे त्यांनी काही चुकीचं नाहीये. पण त्याला चॅलेंज करू नका प्लीज तुमच्या टीचर्सना. पण असं क्लस्टर वाईज ठरवलं जातं, ठीक आहे. हे असं एक लक्षात ठेवा तुम्ही ह्या गोष्टी, की MCQ मध्ये काय काय असू शकतं, कुठल्या प्रकारचे प्रश्न असू शकतात. तर तुम्ही असं धरून चालू नका की साधे साधे प्रश्न असतील. त्याच्यासाठी ही स्लाइड आहे. आता समटाइम्स काही मुलं म्हणतात की मला MCQ फार आवडतो, एसे टाईप प्रश्न नाही आवडत मला. त्याचे रिझन्स काय असतात बघा. ते म्हणतात मी MCQ फार मी प्रिफर करीन ओव्हर एसे टाईप मध्ये. त्यांचे रिझन्स हे असतात, जस्टिफाईड असतात की नाही माहित नाही, पण त्यांचं पर्स्पेक्टिव्ह, त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन असतो तो असा असतो की एक तर करेक्ट आन्सर ऑलरेडी दिलेल्या आन्सर मधून मला फक्त शोधायचंय,
मला थोडीच काही विचार करून आणायचंय की हा असेल म्हणून. तो ऑलरेडी दिलेला आहे, त्यातनं शोधायचंय. तर माझ्यासाठी सिंपल आहे. ते सिंपल कोणासाठी असेल ज्याने खूप थरो वाचन केलं असेल. कारण ते एमसीक्यू फक्त असे वरवरचे दिले नाही जात, की हे कोणी लिहिलं असं दिलं नाही जात सगळेच. त्याच्यामध्ये बरंच काय असं का लिहिलं म्हणून पण असतं आणि ते हिडन असतं कधी कधी. ते तुम्ही रिकलेक्ट नाही करू शकले तर काय फायदा ना. तर त्याच्यामुळे त्यांना ज्यांना हे सोपं वाटतं ते एक तर खूप तयारी केलेली असते किंवा त्यांना वाटतं की छोटे छोटे प्रश्न देऊ शकतो. तर ते मिसकन्सेप्शन आहे, त्याला जरा तुम्ही दूर करा. ज्यांनी अभ्यास केलेला आहे त्यांच्यासाठी करेक्ट आहे. इझी टू गेस आन्सर अमंग. तुम्ही गेसिंग करायचा विचार करत असाल एमसीक्यू मध्ये, मी गेस करू शकतो आणि फेकू शकतो. आय एम सॉरी हा शब्द वापरते, पण असं नाही आहे. तर तो पण तुम्ही मनातनं तो काढूनच टाका की काही नाही झालं तर गेस तर करीन. पण आता यावेळेला काय झालं, एका प्रश्नाला 2 मार्क आहे. 100 मार्काच्या प्रश्नामध्ये तुम्हाला 50 मिळवणं तशा रीतीने कट सोपं जाऊ शकतं, पण एक प्रश्न चुकला म्हणजे 2 मार्क गेले. हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. म्हणून अभ्यास करा. जर इनकरेक्ट असेल तर तुम्हाला असं वाटतं एसे टाईप मध्ये 10 मार्क आहे, जर माझा प्रश्न जर चुकीचा असेल तर माझे 10 मार्क जाण्यापेक्षा 2 मार्क जाणं मला परवडेल, म्हणून मला एमसीक्यू सोपं वाटतं. असं जर तुम्ही विचार करत असाल तर तेही मला वाटतं ते दूर करा, ती गैरसमज. कारण की 2 मार्क आणि 10 मार्काचा रेशो जर तुम्ही बघाल तर ते इक्वल रेशो मध्येच येतात दोन्ही, त्याचे वेटेज. तर ते सुद्धा तुमच्या ते सब्जेक्टिव्ह असतात, ते टीचरवर असतात. तुम्ही किती लिहिलं, काय लिहिलं, 100 शून्य द्यायचं की नाही द्यायचं. तुम्ही असं धरून नका चालू मी की 4 वाक्य लिहिलं तर कमीत कमी 1 मार्क मिळेल, तसं नाहीये त्याच्यात. तर ह्याच्यामध्ये तुमचं एक तर चुकीचं 0 नाही तर 2 असे मार्क. आणि कोणाकोणाला असं वाटतं एमसीक्यू मध्ये मी नुसतं कंटेंट असं वरवर वाचलं तरी मला येऊन जाईल. परत मी तेच सांगते की मागच्या स्लाइड मध्ये मी जे तुम्हाला सांगितलं त्याच्यात तसं नाही आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जसा एसे टाईप प्रश्नामध्ये तुम्हाला अभ्यास करायचा असतो तसाच एमसीक्यू साठी सुद्धा प्रश्नाचा उलट ट्रिकी असू शकतं, की तुम्ही एखादा पार्ट राहून गेलाय तुमचा, त्यातनं काहीतरी तुम्हाला विचारलं तर जरा कठीण जाऊ शकतं. म्हणून अभ्यास नीट करा, हेच मला सांगायचं होतं. कोणी म्हणतं की मला हे डिफिकल्ट आहे एसे टाईप पेक्षाही. का बरं? कारण की एका युनिटमध्ये कितीतरी प्रश्न विचारले जातात. मला एसे टाइम मध्ये एका युनिटमध्ये जास्तीत जास्त 2 किंवा 3 प्रश्न. मला त्याची तयारी करणं सोपं जातं. एका युनिटमध्ये 10 प्रश्न तयार केल्यानंतर कुठे-कुठे मी बघा म्हणजे त्याचं सिलेबस जे कव्हरेज आहे ते खूप जास्त आहे एमसीक्यू मध्ये, म्हणून मला ते डिफिकल्ट जातं. कारण मला सगळंच वाचायला लागेल. तर ते आहे खरं. आणि तसं मला वाटतं एसे टाइप मध्ये पण तुम्ही करायला पाहिजे. पण मग ते खरं आहे. आणि ते म्हणतात त्याच्यामध्ये क्रिटिकल थिंकिंग वापरायला लागतं जेव्हा आम्हाला करेक्ट आन्सर येतं. हे पण अगदी खरं आहे. त्याच्यामुळे एसे टाईपपेक्षा एमसीक्यू ज्यांना डिफिकल्ट वाटतं असं होऊ नये. पण कारण की एसे टाईपमध्ये जर तुमचं क्रिटिकल थिंकिंग क्षमता तुमची म्हणजे काय समीक्षात्मक विचार करण्याची क्षमता जर तुमची चांगली असेल तर तुम्हाला दोन्ही प्रश्न इक्वली इंटरेस्टिंग असायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे तेच म्हणतात की ह्याच्यामध्ये 2 मार्कच माझे जातात, 10 मार्क जात नाही, म्हणून मला हे आवडतं. दुसरं आहे की ही कठीण काय आहे कारण की मला स्टेम आणि उत्तरं ह्याच्यामध्ये लिंक करता आलं नाही तर काय होईल, असा माझा प्रश्न आहे. मला जर प्रश्नच नाही समजला तर मी आन्सर कसं शोधून काढू, हा पण एक. तर त्याच्यामुळे काय आहे, स्टेम कसा विचारला जाईल हा तुमच्या कंटेंट अंडरस्टँडिंग वर डिपेंड करतं. म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला तयारी करणं आवश्यक आहे. ठीक आहे. आणि ते म्हणतात की पूर्ण मेमरीवर अवलंबून एमसीक्यू असतो. त्याच्यामुळे काय काय विचार करू, किती सण, किती वर्ष, किती नावं किती लक्षात ठेवू, किती ऑथर्सचे नावं लक्षात ठेवू, किती कुठल्या साली काय झालं, कुठला लॉ कुठल्या साली आला, हे मी कसं काय लक्षात ठेवू. असं असल्यामुळे मला हा फार कठीण जातो. कारण सगळे प्रश्न तसेच असतील तर मला जर आठवलं नाही की कुठलं बरोबर आहे तर मी काय करीन. त्याच्यापेक्षा एसे टाइम मध्ये निदान मी जस्टिफाय करू शकतो, मी माझ्या मनाने माझे मत मांडू शकतो, जे इथे नाही करू शकत. ते जरासं चूक आहे. कारण हे डिफिकल्ट एमसीक्यू आहे कारण त्याच्यामुळे नाही. डिफिकल्ट एमसीक्यू आहे कारण ते मेमरी बरोबर वरच्या लेवलचा पण थिंकिंगचा विचार करतो. ते तुम्हाला सांगितलं की परिस्थिती देणार, सिनारिओ देणार आणि केसेस देणार आणि सांगणार की सांगा याच्यामध्ये कुठलं बरोबर आहे, कुठलं उपाय बरोबर आहे. मग ते ऑप्शन जे दिलेले असतात ते उपायाच्या रूपाने दिलेले असतात. मग ते कुठलं बरोबर आहे ते शोधण्यासाठी तुम्हाला खूप विचार करायला लागतो.
त्याच्यामुळे ते फक्त मेमरी नसतं, मेमरीच्या वर असतं. म्हणून जर ब्लूम्स टॅक्सॉनॉमी माहिती असेल तर ब्लूम्स टॅक्सॉनॉमीचे पूर्ण 6 लेवल सुद्धा MCQ मध्ये येऊ शकतात आणि यावे असं मला वाटतं. मग ते एक कम्पॅटेबल असतं, म्हणजे एसे कम्पॅरेबल असतं. एसे बरोबर त्यात पार विथ एसे होऊ शकतं. ओके. माझ्या MCQच्या परीक्षेसाठी मी कशी तयारी करू, या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. की जसं मी आतापर्यंत जे काही बोलत आले की इन डेप्थ तुम्हाला रिव्हिजन करायचंय. त्याच्यामुळे तुमचं प्रिपरेशन फार सुंदर असायला पाहिजे. जसं तुम्ही तुमची परीक्षा घेता, म्हणजे एसे टाईप किंवा तुमची फेस टू फेस मध्ये वर्गामध्ये तुम्हाला जे प्रश्न दिले जातात त्याच्यासाठी तुम्ही जितका अभ्यास करता तेवढाच अभ्यास तुम्हाला MCQ साठी करायला पाहिजे. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं अभ्यास करताना, समजा मला जर असं म्हणायचंय की गांधीजींनी या साली पार्टिशनला कबुली दिली, अशी परिस्थिती होती. असा एक प्रश्न समजा तुम्ही तो असा कंटेंट वाचला. मी एक एक्झाम्पल देते की गांधीजींनी पार्टिशन केलं, पार्टिशनला होकार दिला या साली, कारण परिस्थिती तशी होती. असं दिल्यानंतर तुम्ही एवढं वाचता आणि तुम्ही त्यानुसार एक प्रश्न विचारला जातो तुम्हाला फेस टू फेस मध्ये की गांधीजींनी पार्टिशनला होकार का दिला. तर तुम्ही काय करता, जे तुम्हाला माहिती आहे ते तुम्ही लिहिता, बरोबर आहे ना. पण MCQ मध्ये असं विचारलं जाईल की त्याच्यात विचारलं जाईल की तुम्ही एक रोल प्ले करा. म्हणजे तुम्ही त्या रोलमध्ये समजा गेला, तुम्ही जर गांधीजी असता तर तुम्ही पार्टिशनला, परिस्थिती तुम्हाला सगळी माहिती आहे, कंटेंट तुम्हाला सगळा माहिती आहे, मग पार्टिशनला होकार देण्याचे तुमचे रिझन काय असू शकतात, किंवा तर त्याच्यामध्ये तुम्ही एक ती सिच्युएशन अशी होती असं रिझन होतं का गांधीजींचं, की बियॉन्ड दॅट होतं. तर तुम्हाला खूप एक्सप्लोअर करायला लागतं त्याच्यासाठी. आणि मग विचार करा, मग तुमचा MCQ किती डिफिकल्ट आहे त्यानुसार, मग त्यानुसार तुमचा अभ्यास किती खोल जातो. म्हणून जो अभ्यास आपण करतो ना त्याच्यामध्ये मला ऍप्लिकेबल अशी सिच्युएशन पुन्हा आली तर त्याच्यामध्ये तुमचं डिसिजन काय असेल, तर डिसिजन मेकिंग स्किल तुमचं डेव्हलप होतं. जर तुम्ही तुमचा अभ्यास करताना अशी ऍप्लिकेबिलिटी आणली त्याच्यामध्ये, की अशा सिच्युएशन मध्ये आता पुन्हा अशी सिच्युएशन आली काश्मीरमध्ये जे चाललंय किंवा काय, पार्टिशनला आपण होकार देऊ की नाही देऊ, कुठली परिस्थिती काय आहे, ह्याची कंपॅरिझन करून जर तुम्हाला उत्तर द्या, तशी उत्तरं तुम्हाला दिसतात त्याच्यात, द बेस्ट पॉसिबल उत्तर द्या असं येतं. मग त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला तो विचार, म्हणून ते त्यासाठी पण तुमची तयारी असायला पाहिजे. की सिंपल एक्झाम्पल सांगते, जसं आपण वाक्यात उपयोग करा म्हणतो की नाही, म्हणजे आपण त्यांना मुलांना एक शब्द आणि त्याचा अर्थ देतो. तर आपण एकदम कॉन्क्रीट एक्झाम्पल देते. तुम्ही तुम्ही ग्रोन अप आहात, तुम्ही हायर एज्युकेशन मध्ये आहे, पण आम्ही एक छोटंसं उदाहरण देते की मुलाला सांगितलंय की ह्याचा अर्थ हा होतो. आता तो मुलगा नुसतं ते म्हणेल ह्याचा अर्थ हा होतो, MCQ मध्ये येईल ह्याचा अर्थ हा आहे, 1 2 3 4 पर्याय, तर तो शोधेल पटकन, बरोबर आहे ना. आणि त्याच्यापेक्षा त्या वाक्य टाकलं त्याच्यामध्ये त्या दुसऱ्या अर्थाचा, मग हा कुठला शब्द आहे विचारायला झालं तर मग काय होईल, तो कठीण जाईल त्याला, कारण शब्द तेच आहेत परत, पण तो कोणता शब्द आहे ते आठवणारच नाही, कारण वाक्यात उपयोग केला गेला म्हणजे ऍप्लिकेशन झालंय. तर अशा रीतीने अभ्यास करायचा असतो. म्हणजे आपल्याला असे विधान येऊ शकतात, हे पण तुमच्या लक्षात घ्यायचं. म्हणून तुम्ही अभ्यास करताना हा पण विचार करा. सोपं आहे ते विचार करणं. ऍप्लिकेबिलिटी जितकी तुम्ही आणाल तितकी तुम्हाला त्या कंटेंटचा नंतर उपयोग खूप चांगला होतो. म्हणजे जे तुम्ही आता जोही डिग्री घेताय किंवा काय घेताय. म्हणून MCQ मला स्वतःला माझं विचारायला तर मला MCQ याच्यासाठी फार आवडतं की याच्यात हा स्कोप असतो. दुसरं जे की कॉन्सेप्ट किंवा जे की संकल्पना असतात ना त्याला तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण त्या संकल्पनेवर आधारित पण बऱ्याच गोष्टी येतात. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला क्रांती शब्द माहिती आहे, बरोबर आहे ना. आपण विचारलं क्रांती कुठे झाली होती, तिथे दिलेलं असेल त्यांनी की कुठे झालेली असेल किंवा काय, तर आपल्याला माहिती आहे फ्रेंच क्रांती झाली आहे, मग रशियन क्रांती झालेली आहे. पण आपण भारतीय क्रांती नाही म्हणत. जोपर्यंत तुम्हाला क्रांती या शब्दाचा किंवा या संकल्पनेचा अर्थ कळत नाही तोपर्यंत तुम्ही ती क्रांती हे ऍडजेक्टिव्ह भारताला नाही लावत. बरेच लोक, ज्या लोकांना त्याचा अर्थ कळलाय त्यांना माहितीये भारतात झाली ती क्रांती होती, किंवा नेपाळमध्ये झाली ती क्रांती होती, किंवा इराकमध्ये झाली ती क्रांती होती. पण कशामुळे कळतं, जेव्हा क्रांती या संकल्पनेचा अर्थ आपल्याला कळला असेल तर
तर म्हणून हे कॉन्सेप्ट किंवा जे संकल्पना आपण म्हणतो ना, ह्याचा तुम्ही खूप चांगल्या रीतीने अभ्यास करा, कारण तशावर ऍप्लिकेशन प्रश्न येऊ शकतात MCQ मध्ये. लक्षात आलं? म्हणजे मी सांगते येतीलच असे नाही. आता ते ज्या रीतीने बनवले आहे की ज्या रीतीने तुम्ही शिकला आहात त्यावर असतं अवलंबून, पण असं होऊ शकतं. मी तुम्हाला पॉसिबिलिटी सांगते. नाही तर सोपे पण असतात. ठीक आहे. साधी जसं मी म्हटलं शब्दाचा अर्थ विचारलं ते सांगितले त्यातले दिले तुम्ही. तसे पण होऊ शकतात. ते मेमरी बेस्ड असतात. पण ऍप्लिकेशन बेस्ड जर आणायचं असेल तर ते तसे पण वेगळे पण असू शकतात. म्हणून त्याच्यासाठी पण तुम्ही तयारी करा. ठीक आहे. आणि तुम्हाला कंपॅरिझन विचारतात. तुमच्या अभ्यासामध्ये असतं की भौगोलिक परिस्थिती इकडची आणि इकडची ह्याचं कंपॅरिझन तुम्हाला सांगतात. तशी सिमिलर कंपॅरिझन कुठेतरी दिली असेल, त्याचे वैशिष्ट्य तुम्हाला माहिती असेल आणि त्यांनी दिलेलं असेल की अशी कंपॅरिझन असलेली म्हणजे ही आणि ह्याच्यामध्ये ह्याची सिमिलॅरिटी आहे. त्याच्यातलं एक कंटेंट तुम्हाला माहिती आहे, पण दुसऱ्या देशाची कंटेंट माहित नाही आहे. पण तुमच्या देशाच्या कंटेंटच्या बेसिसवर तुम्ही खालचे विधानांची उत्तरं देऊ शकता. तर अशा रीतीने सुद्धा तुम्हाला त्याची माहिती असणं फार आवश्यक. मग दुसऱ्या त्याच्यामध्ये विधानात दिलेलं आहे की हे दोन साम्य आहे, याच्यामध्ये साम्य आहे ह्या देशात आणि या देशात. दुसरा देश तुम्ही शिकलेच नाही आहे, पण तुमचा हा एक देश तुम्ही शिकला आहात. तर त्या देशाच्या आधारावर साम्य असल्यामुळे 3-4 उत्तरांपैकी एक उत्तर तुम्हाला शोधून काढता येईल. त्याच्यामुळे तसं पण तुम्ही एक कंपॅरिझन लक्षात ठेवा. तुमची ती भौगोलिक परिस्थिती जी तुम्ही शिकला आहे त्याच्यामध्ये त्याची कंपॅरिझन दुसऱ्या देशाबरोबर कशी होऊ शकते असे प्रश्न पण तुम्हाला येऊ शकतात. ठीक आहे. तुम्ही ना शक्यतोपर्यंत MCQ साठी ग्रुप स्टडी करा. दॅट इज द बेस्ट थिंग. म्हणजे ग्रुप आपले आपले मित्र ऑनलाईन तुम्ही एकत्र येऊन ब्लॉग मधून आणि अशा रीतीने कंटेंटला तुम्ही त्याचं अनालिसिस करा. हे मी तुम्हाला सांगू इच्छिते. जमलं तर करा. त्याच्यामध्ये काय होतं की माझा बघण्याचा दृष्टिकोन आणि माझ्या मित्राचा बघण्याचा दृष्टिकोन आणि तिसऱ्याचा दृष्टिकोन हा बघून तो खूप वाईडर होतो आणि तुम्ही तयार होता कुठल्याही प्रकारचं उत्तर द्यायला त्या कंटेंटवर. तर ग्रुप स्टडी कधी कधी खूप महत्वाची ठरते. तर तुम्ही कधी कधी ग्रुपमध्ये अभ्यास करा. एस्पेशली स्टॅटिस्टिक्स, मॅथमॅटिक्स ह्याच्यामध्ये ग्रुप स्टडी खूप फायद्याचं होतं. आणि मॉक टेस्ट द्या. आधीच्या MCQच्या मॉक टेस्ट द्या किंवा तुम्हाला जे एसे टाईप क्वेश्चन दिलेले असेल ना, तुम्ही स्वतः मॉक टेस्ट बनवा. त्याचे काय प्रोबेबल आन्सर असू शकतात असं ठरवा. कधी कधी काय होतं आपण जेव्हा ठरवतो ना तेव्हा आपण जेव्हा दुसरा आपला पेपर सोडवत असतो आपल्यासाठीचा पेपर, त्यावेळेला लक्षात येतं की अरे मी अशा वेळेला असा डिस्ट्रॅक्टर विचार केला होता, तर हेच डिस्ट्रॅक्टर असेल, हेच करेक्ट आन्सर असेल. तर तुम्ही पटकन गेस करता. तर अशा रीतीने तुम्ही आधीचे मॉक टेस्ट बघा. तुम्ही स्वतः तुमचे एसे टाईप कधी तुम्ही प्रश्न आधीचे दिलेले असतात त्याला MCQ मध्ये कन्वर्ट करून बघा. तुम्ही स्वतः करून बघा. मग तुमच्या लक्षात येईल ह्याचं उत्तर हेच आहे. ते पण तुम्हाला सोपं जाईल तुम्हाला करेक्ट आन्सर शोधायला. ही एक युक्ती खूप कामी येते. हे पण एक सांगते. दुसरं आहे क्वेश्चन बँक तयार करा तुमची स्वतःची. टीचर्स तर तुम्हाला देतातच, पण तुम्ही तुमची स्वतःची पण करा. ह्याला काय म्हणतात गड्या SQ3R अशी एक पद्धत असते सेल्फ स्टडीची. त्याच्यामध्ये आपण काय करतो प्रश्न वाचतो की नाही, म्हणजे समजा मी आता एक टायटल आहे माझ्यासमोर ह्याचं लेसनचं टायटल आहे. त्या टायटलला धरून मी एक प्रश्न विचारू शकते. समजा माझ्याकडे सत्याग्रह असा प्रश्न टायटल आहे माझ्या टॉपिकचं, तर मी विचारीन की सत्याग्रह म्हणजे काय, हा प्रश्न मी विचारीन. मग त्याचं उत्तर मी त्या प्रश्नातून शोधीन माझ्या उत्तर त्या कंटेंट मधून आणि माझं उत्तर तयार झालं. तशा रीतीने तुम्ही ते कंटेंट बघून त्याच्यावर प्रश्न बनवा, प्रश्न संच बनवा. मग त्यातले काहीतरी प्रश्न येतील त्याची उत्तरं तुम्हाला माहिती होतील. अशा रीतीने सेल्फ स्टडी पण तुम्ही करून बघा, त्याचा खूप फायदा होतो. आणि या बाबतीत तुम्हाला काय विचारायचं असेल तर बघा. ठीक आहे. आता जेव्हा तुम्ही परीक्षा देणार आहात त्यावेळेला काय काय गोष्टी करायच्या ह्या तुम्हाला सांगते. म्हणजे MCQ आता द्यायची आहे तुम्हाला, त्याच्या आधी काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायला लागतात. म्हणजे आता जसं सरांनी तुम्हाला सांगितलं की सगळे इन्स्ट्रक्शन्स तुम्ही नीट फॉलो करायचे. फॉर एक्झाम्पल प्रॉक्टर अँड टायमर किंवा तुम्हाला जेव्हा ऑटो प्रॉक्टर टेस्ट असते ना, तर त्याच्यामध्ये टेक्निकल एरर्स असतात किंवा ऑटो प्रॉक्टर टेस्टमध्ये काय असतं, कधी कधी ना तुमच्या डिव्हाइसमध्ये म्हणजे तुम्ही मोबाईलवरून देणार परीक्षा, बरोबर, मोस्ट ऑफ यू लॅपटॉपमधून देणार, कशात नाही दिलं तर एक गोष्ट ऑलवेज लक्षात ठेवा की तुम्ही तुमचा फक्त तोच मेल ठेवा ज्या मेलवरून तुम्ही परीक्षा देणार आहे. बाकीचे सगळे मेल रिमूव्ह करून टाका. त्याच्यामध्ये खूप सारे डेटा ओव्हरलोड होतो, टेक्निकल एरर येतात. परत तुम्ही इंटरनेटच्या जर तुम्ही त्या 3 डॉट्सच्या वर गेलात ना, तर तिथे तुम्हाला ना मोर ऑप्शन म्हणून येतं. तिथे तुम्ही गेलात ना तर तिथे ब्राउझर
हिस्ट्री डेटा क्लिअर करून टाका. म्हणजे काय होईल, तो डेटा ओव्हरलोड निघून जाईल. जेव्हा अशा रीतीने तुम्ही तुमचं डिव्हाइस व्यवस्थित कराल ना, तर तुम्हाला काही टेक्निकल प्रॉब्लेम येणार नाही. सरळ सरळ तुमचा फॉर्म उघडेल आणि तुम्ही परीक्षा देऊ शकाल. पण ह्या सगळ्या गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. एक तर तुमचा एकच मेल ठेवा, त्यावेळेला ठेवा, पुन्हा नंतर ऍड करा. आपल्याकडे 4 ईमेल ऍड्रेसेस असतात, आपण 4ही ठेवतो ना लॅपटॉपमध्ये किंवा हे आपण वापरतो ते. पण ह्या वेळेला तुम्हाला फक्त एकच मेल ठेवायचा ज्याच्यावरून तुम्ही परीक्षा देणार आहे, लक्षात ठेवा. बाकीचे मेल सध्या रिमूव्ह करून टाका. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट मध्ये म्हणजे त्या इंटरनेटच्या त्या 3 डॉट्सवर जायचं, तिकडे मोर ऑप्शन येतं, तिथे जायचं, तिथून ब्राउझिंग डेटा क्लिअर करायचा. तो क्लिअर केला की तुम्ही ब्राउझिंग हिस्ट्री असते ना तुमची, कितीदा तुम्ही ब्राउज करता सफारीवरून किंवा ह्याच्यावरून त्याच्यावरून, तर तो सगळा डेटा हिस्ट्रीमध्ये जातो. तर तो डेटा कधी कधी आपल्याला ऑब्स्ट्रक्ट करतो. तर तो डेटा तुम्ही क्लिअर करून टाका, म्हणजे तुमचा डिव्हाइस एकदम हलका क्लिअर होईल. आणि प्रॉक्टर अँड टायमर वगैरे हे सगळे ॲडॉन्स आहे ना, ते व्हेरी व्हेरी स्मूथली ते तुमच्या पुढे जातील आणि तुम्हाला पुन्हा दुसरी परीक्षा किंवा टेक्निकल एरर याचा असा प्रश्न येणारच नाही. या 2 गोष्टी तुम्ही जरूर करा. अशा रीतीने तुमचा डिव्हाइस एकदम तयार ठेवा. तुमचा डिव्हाइस 3 वर्ष पूर्ण जुना नको. 3 वर्षाच्या आधीचा तुम्ही असेल तर तुम्ही दुसरा डिव्हाइस वापरा, दॅट इज ॲडवायजेबल. आणि काही अपडेट्स जर नसतील झालेले तर ते अपडेट्स तुम्ही पूर्ण करून घ्या, ज्याच्यामध्ये ते वारंवार तुम्हाला ऑटो अपडेट करायला सांगतात डिव्हाइसमध्ये. ते ऑटो अपडेट्स करून तुमचा डिव्हाइस आताला कम्पॅटिबल बनवा तुमच्या ज्या टेस्ट तुम्ही देणार आहे त्याच्यासाठी. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा, हे आधीपासून तयारी करा. ठीक आहे. इंटरनेट कनेक्टिव्हिटी कधी कधी जाते आपली, लाईट्स गेले काय गेले, डॉंगल मिळतात आपल्याला, ते डॉंगल तयार ठेवायचे, हॉटस्पॉट ऑन करून ठेवायचं. ह्या सगळ्या गोष्टीसाठी तुम्ही तयारी ठेवायची. या गोष्टी टेक्निकल असतात, त्याला आपला काही इलाज नसतो. कधी बीएमसी किंवा कोण आहे ते इलेक्ट्रिसिटीचा बंद होतो, कधी काय प्रॉब्लेम होतो आणि आपल्याला त्याच वेळेला लाईट जातात. मग काय करायचं, अशा वेळेला आपल्याकडे डॉंगल चार्ज करून ठेवायचा, मोबाईल चार्ज करून ठेवायचा. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आधी करून ठेवा. ह्या गोष्टी तुम्हाला सांगायला टीचर्स येणार नाही, कारण असं वाटतं की तुम्ही मोठी आहात, तुम्हाला हे सगळं माहिती आहे. जेव्हा तुम्ही ऑनलाईन टेस्ट देता तेव्हा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी खूप लक्षात ठेवायला लागतात. ठीक आहे. टाइम तुम्ही स्ट्रिक्टली फॉलो करा. असे जे प्रॉक्टर्ड असतात ते टायमर्स पण असतात, म्हणजे ते टाइम्ड पण असतात. म्हणजे आता तुमचा 1 तासाचा पेपर असेल ना, तर त्याच्यामध्ये तुम्ही टीचर्सना कधी, टीचर प्लीज 5 मिनिटं द्या ना असं म्हणतात. टीचर कधी कधी देतातही. इथे ते नाही देत, तो बंद करेल आणि तुम्हाला अलावच नाही करणार सबमिट करायला. मग तुमची सगळी मेहनत वाया जाईल. तर त्याच्यासाठी तुम्हाला तुमचा पेपर 5 मिनिटं आधी सबमिट करायला पाहिजे, अशा रीतीने तुम्ही घाई करा. बरं. आणि म्हणून 2 मिनिटाचा वेळ पूर्ण असतो तुमच्यासाठी, पण घाईघाईमध्ये पेपर्स आणि प्रत्येक प्रश्न हा रिक्वायर्ड फील्डमध्ये येतो. त्याच्यामुळे एकही प्रश्न तुम्ही सोडला तरी तुमचा पेपर सबमिट होत नाही. तर सगळे प्रश्न देऊन तुम्हाला सबमिट करायचं असतं. तर बघा, टाइम बघा, 5 मिनिटं आधी संपेल असं बघा. आणि तुम्हाला 10 मिनिटं आधीच दिलेले आहे, 2 मिनिटापेक्षा जास्त तुम्हाला वेळ मिळतो, कमी मिळतो मला वाटतं ना. 25 प्रश्नाला 2 म्हटलं तर 50-60, हो 10 मिनिटं जास्त मिळतात. तर त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती पूर्ण भरायची असते, ती पूर्ण भरून घ्या. ठीक आहे. आणि समजा तुमच्याकडे क्लस्टर वाईज प्रत्येक कॉलेजमध्ये हेल्पलाईन दिलेली असते, त्याचा नंबर तुमच्याकडे असायला पाहिजे. इमिडिएटली फोन करायचा, टेक्निकल एरर आलं तर तुम्हाला काही सोल्युशन असेल तर ते सांगतात, किंवा तुमचे नंबर नोट करून ठेवतात. तुम्हाला री एक्झाम करायची असेल तर त्या ग्रुपमध्ये मग तुम्हाला नंतर पुन्हा एक्झाम देऊ शकतो. इन्स्पाइट ऑफ एवढं सगळं करूनही जर काही आलं तर त्याला आपण सांगू नाही शकत ना. मग ती हेल्पलाईन फार कामाची येते. तिथे काउन्सिलर पण असतात, आपल्या कॉलेजमधलंच कोणीतरी काउन्सिलिंगचं करत असतात काम, तर त्यांना इमिडिएटली तुम्ही फोन करू शकता की असं असं झालाय प्रॉब्लेम. पण परीक्षेच्या कंटेंटच्या बाबतीत कोणाला काहीही प्रश्न विचारणं म्हणजे कॉपी करण्यासारखं होतं. ते सगळं करायचं नाही, कारण ते तुम्हाला ते कॅप्चर करतो तुमचा कॅमेरा. तर हे सुद्धा कॅप्चर करतं, पण माहिती आहे की हेल्पलाईनला फोन केलाय, त्याच्यामुळे त्याला आपण लेट गो करतो. म्हणजे आपल्याला माहिती असते त्याने फोन का केला होता म्हणून. आणि नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा टेक्निकल एरर येतो त्याचा स्क्रीनशॉट घेऊन टाकायचा पटकन.
म्हणजे आपण जे बोलतोय ते खरं आहे हे बिलिव्हेबल बनवायला लागतं. तर समजा असं झालं की तुमचा फॉर्म उघडलाच नाही तर पहिले स्क्रीनशॉट घ्यायचा आणि मग म्हणायचं हेल्पलाईनला माझा फॉर्म उघडत नाही आणि स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा. तर ते बिलिव्हेबल होतं. तर अशा गोष्टी तुम्ही फार लक्षात ठेवून करा ऑनलाईनमध्ये. ह्या सगळ्या गोष्टींना नोट डाऊन करून ठेवा आणि या गोष्टी येऊ शकतात, येतीलच असं नाही. आणि मी ऑल द बेस्ट फॉर दॅट की तुमचं अगदी छान क्लिअर होऊन जाईल ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्यानंतर. ठीक आहे. आणि तुम्हाला हॉल तिकीट मिळालं असेल. हॉल तिकीटवर तुमचा PRN नंबर असतो, PRN नंबर तो असतो. मग तुमचा सीट नंबर असतो, तुमचा एक्झामिनेशन नंबर असतो, तुमचं कॉलेज कोड असतं. हे सगळं काही तुमच्या हॉल तिकीटवर लिहिलं असतं. तुमच्या सब्जेक्ट कोड पण असतो. ते सगळं तुमच्या एक सेक्शन मध्ये पहिल्यांदा फिल करायचं असतं. 10 मिनिटं एक्स्ट्रा त्याच्यासाठी दिल्या गेलेले असतात तुम्हाला. तर त्याच्यामध्ये ते सगळे व्यवस्थित भरा. जर कधी कधी कसं ऑटो जनरेटेड ईमेल असतो, जसं तुम्ही दिला तुमच्या ईमेलवरून, कारण ते गुगलवरच आहे ना, तर ते एकमेकांचं असोसिएटेड असतं. त्याच्यामुळे त्यांना ऑटोमॅटिकली ते घेतलं जातं. ते प्रॉक्टर अँड टायमर ते घेत असतं. पण कधी कधी तुम्हाला रिक्वायर्ड असतं की तुम्हाला ईमेल लिहायचा असतो, तर तो करेक्ट लिहायला पाहिजे, म्हणजे तो करेक्ट ठिकाणी जातो. कारण रिस्पॉन्स शीट मध्ये तुमचा सगळा रिझल्ट तयार होतो. मग ती जी इन्फॉर्मेशन हॉल तिकीट नुसार दिलेली आहे त्याच्यामध्ये जे जे काही दिलेलं आहे, जसं तुम्ही आठवा की तुम्हाला जेव्हा बबलिंग करायला लागतं ना, तुम्ही काय काय गोष्टी बबल करता. हे रेग्युलर एक्झामिनेशन फर्स्ट हाफ आहे का सेकंड हाफ आहे का, काय काय जी इन्फॉर्मेशन तिथे विचारली आहे ती सगळी तुम्हाला माहिती असायला पाहिजे आणि ती भरायची असते तुम्हाला. ठीक आहे. टिक करायचं असतं तुम्हाला, लिहायचं काय नाही, फक्त ईमेल असेल तरच लिहायचं असतं, बाकी नाव लिहायचं असेल तर ते लिहायचं असतं. पण कारण की एवढी मोठी तयारी अपेक्षित नसते की सगळ्या मुलांची नाव दिली आणि ड्रॉपडाऊन मध्ये तुमचं नाव येईल त्याला सिलेक्ट करा. ते तुम्हाला लिहावं लागेल, टाईप करावं लागेल. पण बाकीच्या गोष्टी ते सगळं PRN नंबर आणि हे ते सगळं तुम्हाला आपल्याजवळ ठेवायचं हॉल तिकीट समोर आणि ते बघून ते सगळं भरायचं असतं. तेवढं लक्षात ठेवा. हा, हॉल तिकीट समोर ठेवा आपल्या. आणि तुमचा पेपर जसं मी सांगितलं की अवॉइड एनी काइंड ऑफ ब्लॉक बाय दी form. You have to submit your paper well in time. Okay, so these are the things you should keep in mind. आता बघूया की आपण MCQ कसे छान सक्सेसफुली क्रॅक करू शकतो. पहिल्यांदा तर स्टेम म्हणजे प्रश्न फार केअरफुली वाचा. टेक फ्यू सेकंड्स टू रीड अँड अंडरस्टँड द क्वेश्चन. तुमचा क्वेश्चन तुम्हाला खूप चांगल्या रीतीने समजायला पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्हाला पटकन त्याच्याबरोबर उत्तरं सापडू शकतात. ठीक आहे. मग मेन पार्ट ऑफ द क्वेश्चन काय आहे हे लक्षात घ्या. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो की क्वेश्चन विचारलेला आहे तुम्हाला आणि त्याच्यामध्ये मेन क्वेश्चन काय आहे, म्हणजे त्या क्वेश्चन मध्ये एक्झॅक्टली काय पाहिजे आहे ते तुमच्या लक्षात यायला पाहिजे. पूर्ण स्टेटमेंट मधून की पॉइंट तुम्ही आयडेंटिफाय करायला पाहिजे प्रश्नातला. तो केल्यानंतर उत्तर सापडणं सोपं जाईल. सोपं जाईल. माझा आवाज एको येतोय आणि सगळे ऑप्शन्स मला माहितीये प्रश्न म्हणून पटकन उडी मारू नका करेक्ट आन्सरवर. तरी सुद्धा पूर्ण ऑप्शन्स वाचा. कधी कधी असं असतं डिसेप्टिव्ह असतं, म्हणजे फसवे असतात काही काही डिस्ट्रॅक्टर्स. त्यांना आपल्याला असं वाटतं हेच आन्सर आहे पण कुठेतरी चुकलं असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही वाचताना क्वेश्चन वाचताना कुठेतरी विच इज कोणता प्रश्न नाही आहे असं येतो. आपण नाही हा शब्दच वाचत नाही. त्याच्यामुळे आपण आहेवाला प्रश्न घेतो आणि आपण उत्तर देतो. ते फार महत्वाचं असतं. त्याच्यामुळे जंप करू नका, प्रश्न समजून घ्या आणि मग त्याच्यानंतर तुम्ही ऑप्शन निवडा. ठीक आहे. आणि प्रश्न जेव्हा तुम्ही ऑप्शन वाचता ना तेव्हा तुम्ही ठरवा की हा ऑप्शन आहे बहुतेक. पण ठरवल्यानंतर सुद्धा पटकन क्लिक न करता बघा की का आहे, विचार करा, अनालाइज करा. आणि ते अनालाइज करताना तुम्हाला पहिले जे 3 डिस्ट्रॅक्टर आहे ना ते हेल्प करतील. ओके, ह्याच्यात हे आहे, ह्याच्यात ते. जनरली ऑप्शन्स कसे असतात मी तुम्हाला सांगते. करेक्ट आन्सर मध्ये 3 पॉइंट्स असतील बहुतेक. ओके, पण इनकरेक्ट 3 ऑप्शन मध्ये एक एक पॉइंट तरी असेलच, म्हणजे ते टोटली रॉंग नसतात. तर कधी कधी काय वाटतं, अरे हा एलिमेंट तर आहे, मला माहिती आठवतं हा एलिमेंट आहे माझ्या त्या ह्याच्यामध्ये, हाच असेल. पण त्याचे उरलेले 2 एलिमेंट तुमच्या लक्षात आलेले नसतात. त्याच्यामुळे कधी पहिले प्रश्न आपण ठरवा हा असावा, मग ह्याच्यामध्ये जे आहे ते ह्याच्यात आहे का, ह्याच्यात आहे का, ह्याच्यात आहे का, असा विचार करून मग ठरवा की कोणता प्रश्न बरोबर, म्हणजे मी ठरवला तो बरोबर आहे किंवा नाही.
ठीक आहे. अशा रीतीने तुम्ही विचार करून प्रश्नांची उत्तरं द्या. आणि रिलेटेड कंटेंट जेव्हा तुम्ही असे कंपॅरिझन करता डिस्ट्रॅक्टर बरोबर, तेव्हा ते कंटेंटला डोक्यात आणा, की हो त्याच्यामध्ये असं म्हटलंय, त्याच्यामध्ये हा पॉईंट पण आहे, म्हणजे हा जो पॉईंट आहे हा इथे नाही आहे, म्हणजे मग दुसरा प्रश्न असेल. असं करून तुम्ही निवडायचं असतं. तर त्यावेळेला तुम्हाला रिकलेक्ट करणं फार आवश्यक असतं. असं नाही की रेडीमेड आन्सर दिलाय तर पटकन हाच असेल. तो रिकलेक्ट करा कंटेंटला आणि मग तुम्हाला आन्सर सापडतात. ठीक आहे. मग अशा रीतीने तुम्ही तुमचा प्रश्न बरोबर असा निवडू शकता. डिस्ट्रॅक्टर काढून घालायची, म्हणजे त्याला ते नाही आहे असं ठरवण्यासाठी कधी कधी एक डिस्ट्रॅक्टर फटकन ठरतो, हा नाहीच आहे, त्याला काढून टाका. मग तुमच्याकडे काय राहतात, तीन ऑप्शन राहतात. एक आपण काढून टाकलं कारण तो नाहीच आहे, तुम्हाला माहिती आहे हे होऊच शकत नाही, कारण तो अभ्यास केला तुम्हाला हे होऊच शकत नाही. मग 2-3 डिस्ट्रॅक्टर असतात, मग त्यातनं मग तुम्हाला ती कंपॅरिझन. तर एलिमिनेशन ऑफ डिस्ट्रॅक्टर इज अ व्हेरी गुड स्ट्रॅटेजी. म्हणजे त्याच्यामध्ये एक डिस्ट्रॅक्टर तुम्हाला काढला की तुम्हाला फक्त 3च ऑप्शन शोधायला लागतात. तर कधी कधी काय असतं, 4 आपल्याला आपण कम्पेअर करतो, त्याच्यातलं एक आधी काढून टाका ना, मग 3 मध्ये तुम्हाला कळतो. तर ते तुम्हाला ते जजमेंट यायला पाहिजे की ह्यातला हा नाहीच आहे, मग तो बाजूला करा आणि ते 3 बघा तुम्ही. ठीक आहे ना. अशा रीतीने आपण करू शकतो. आणि बघा कसं असतं ना, की तुम्ही वर्गात शिकत असताना बरेचदा तुम्ही पेपर सोडवले असतात किंवा बरेचदा तुम्हाला फीडबॅक मिळतो शिक्षकांकडनं, की अरे दरवेळेला का तुम्ही लोक ही चूक करता. त्याला म्हणतात कॉमनली मेड एरर. फॉर एक्झाम्पल, मुलांचंच उदाहरण देते, कॉन्क्रीट एक्झाम्पल. 3 क्यूब्स म्हणजे 3 वर्ग असा जर प्रश्न असेल, बहुतेक मुलं प्रॉडक्ट मध्ये चूक करतात. ते काय करतात, 3 गुणीला काय करतात, 3 करतात. 3 गुणीला 3 नाही करत, मग त्याचा प्रॉडक्ट चुकतो ना. हा कॉमन एरर बहुतेकदा होतो आणि मग पुढे गेल्यानंतर मॅथमॅटिक्स त्यांच्यासाठी फार कठीण जातं, कारण त्यांचा बेसच चुकलेला असतो. असे कॉमन एरर्स होतात. तर असे कॉमन एरर्स ना तुम्ही लक्षात ठेवा, की कधी कधी प्रश्न कॉमन एरर्सवर पण देतात, की जे कॉमन एरर्स दिलाय की 3 क्यूबचा प्रॉडक्ट काय आहे, मग 3 क्यूबचा प्रॉडक्ट ते 12 पण देतात. तर ज्यांनी खूपदा कॉमन एरर केलेले असेल तो 12 उत्तर देईल, नाही 9 देईल, 9 उत्तर देईल. मग नाही तर दुसरा 3 गुणीला 3 1 असेल, मग किंवा 3 असेल तर 3+3 असं 6 देईल. असं काहीतरी होऊ शकतं. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण ऑप्शन सांगतोय ना, त्याच्यामध्ये कॉमन एररचे पण क्वेश्चन्स असू शकतात. तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की वर्गामध्ये असं बरेचदा झालेलं आहे की ते फीडबॅक देताना टीचरनी सांगितलं कितीदा तुम्ही हीच मिस्टेक पुन्हा पुन्हा करता. तर तशा टाईपचे प्रश्न पण येऊ शकतात, ट्रिकी प्रश्न, तर एवढं लक्षात ठेवा. आणि निगेटिव्ह स्टेम्स असतात ना, त्याला खूप, म्हणजे जसं मी म्हटलं की कुठली गोष्ट नाही आहे असा विचारलेला पण प्रश्न असतो. बहुतेक ऍक्च्युली देऊ नये पण देतात बरेचदा. कुठली गोष्ट नाही आहे असा प्रश्न येतो, तर ते नाहीच्याकडे तुमचं लक्ष असायला पाहिजे. नाहीतर आहे हे आपण पाठ केलेलं असतं, नाही आहे हे पाठ केलेलं नसतं. म्हणजे याचा अर्थ काय, 4 ऑप्शन पैकी 3 ऑप्शन करेक्ट असतात, एक ऑप्शनच चूक असतं. मग तो एक ऑप्शन चूक असलेलाच तो तुमचा करेक्ट आन्सर आहे. लक्षात आलं. जेव्हा तुमच्या लक्षात येतं की नाही आहे असा शब्द आहे, तर त्यातला ह्याचा अर्थ 3 ऑप्शन करेक्ट आहे, 3 पर्याय बरोबर आहेत, एक पर्याय चुकलेला आहे, तोच माझं करेक्ट आन्सर आहे. तर अशा रीतीने स्टेमला नीट केअरफुली वाचा. जे निगेटिव्ह एस्पेशली असतात ना, त्याला खूप केअरफुली वाचायचं असतं. आणि कधीही करेक्ट आन्सर बसताना जसं मी म्हटलं की लॉजिकली थिंक करायचं, विचार करायचं, समीक्षात्मक विचार करायचा आणि म्हणायचं की असं आहे तर असं आहे, असं आहे तर असं आहे, असं आहे तर असं नसूच शकतं. अशा रीतीने तुमची विचार क्षमता असते ना, ती तुम्हाला डेव्हलप करायला लागते एमसीक्यू मध्ये, आणि ती तुमच्या फार कामी येते अशा वेळेला. तर ज्यांचं लॉजिकल रिझनिंग चांगलं असतं ना, त्यांना एमसीक्यू सोपं जातं. थँक्यू. आणखी काय तुम्हाला प्रश्न विचारायचे असेल आणि ते राहून गेले असतील माझ्या ह्याच्यात, तर तुम्ही विचारू शकता. हॅलो, विद्यार्थ्यांना सूचना आहे की जर आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारू शकताय. जर तुम्हाला आणखी किंवा त्यांना चॅट बॉक्स मध्ये टाकायला सांगा हवं तर. किंवा तुमचे प्रश्न जे आहेत ते तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाका. सर मी स्टॉप शेअर करू का? यस प्लीज यस. प्लीज. हा, काही प्रश्न असतील तर विचारा. आणि सर काही राहिलं असेल माझं सांगायचं तर मला सांगा, मी त्यावरती मग मी बोलते. म्हणजे तुम्हाला अपेक्षित काही आहे का की जो पॉइंट मी नाही सांगितला? जवळजवळ सगळे कव्हर झाले. कव्हर झाले ना? विद्यार्थ्यांच्या हॅलो
विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या क्षमतांचा, त्यांच्या लॉजिकल रिझनिंगचा आपण विद्यार्थी आहोत असं गृहीत धरून सगळ्या बाजूने अतिशय सखोलपणे आपण याचा खरं म्हणजे संशोधन करून हे लेक्चर दिलं असं आम्हाला वाटलं. कारण त्याचं कारण असं की एवढे पर्याय आणि एवढ्या त्याला लेयर्स आपण म्हणू असतात या MCQ ला, हे आम्हाला पहिल्यांदा खरं म्हणजे कळलं. आणि विद्यार्थी, आमचा विद्यार्थी हा कुठल्याही स्पर्धा परीक्षेला सुद्धा या आधारे बसू शकेल. आणि हे जे आजचं तुमचं लेक्चर आहे मॅडम, हे आम्हाला तुम्ही पुन्हा पुन्हा वापरायची परवानगी द्या, तशी आम्ही लेखी परवानगी घेऊ तुमच्याकडनं. सर हे रेकॉर्डेड तुमच्याकडेच राहील, तुम्ही घेऊ शकता कधी, काही नाही. पुन्हा वापरायची परवानगी लागते. अगदी पूर्णपणे तुम्ही वापरू शकता सर. मी सांगितलं ना, ज्ञान हे आपण कधी विकत देऊ शकत नाही आणि ते वाढतच जातं. जे आपण जितकं शेअर करू तितकं वाढत जातं. तो तुम्ही अगदी बिंदास वापरा, काही हरकत नाही. त्याच्यात तुम्ही तुमचं नाव घालून जरी वापरलं तरी मी काही कॉपीराईट इश्यू घेणार नाही. फक्त मला आनंद असेल की हे बऱ्याच लोकांपर्यंत जातं. माझा फक्त हाच एक उद्देश असतो नेहमी की आपल्याला जितकं येतं तेवढं सगळ्यांना जर त्याचा फायदा झाला तर उत्तम आहे. बाकी काही नाही दुसरा हेतू. तर थँक्यू मॅडम. थँक्यू सर. काही हा विद्यार्थ्याला परत सूचना आहे की जर आणखी काही अडचणी असतील तर आपण किंवा चॅट बॉक्स मध्ये किंवा डायरेक्ट विचारलं तरी चालेल, काही हरकत नाहीये. खरोखरच मॅडमनी आमच्या प्रिन्सिपल सरांचं खरं तर सुरुवातीला आभार मानलं पाहिजे, कारण खूप छान छान वक्ते आमच्या समोर सर प्रेझेंट करत आहेत आणि त्यांच्यामुळे आम्हाला खूप छान, विद्यार्थ्यांना आणि आम्हालाही खूप छान अशा प्रकारचं ज्ञान मिळतं. आणि खरोखरच मॅडम तुम्ही हे जे पुष्प विणलेलं आहे ते पुष्प छान अशा प्रकारचं गुंफण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि खरोखरच त्याचं ज्ञान जे आहे ते आम्हाला आणि विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही खूप छोट्या छोट्या गोष्टी पण खूप छान अशा डोंगल वापरणं, म्हणजे ऑटोप्रॅक्टर असेल, रिचार्ज मोबाईल कधी करायचा, आपल्या बरोबर टाइम 5 मिनिट अगोदर द्या, किंवा हॉल तिकीट असेल, PRN नंबर असेल, कॉलेज कोड असेल, किंवा दुसऱ्या शेवटचं खूप छान अशा प्रकारचं सांगितलं. डिस्ट्रॅक्टर इलिमिनेशन जे आहे तो टेक्निक वापरलं तर खरोखर आपण त्या उत्तराच्या जवळ कसं जाऊ शकतो. आणि खरोखरच मॅडम खूप छान अशा प्रकारची आपण माहिती दिली आणि प्रिन्सिपल सरांना त्या ठिकाणी परत एकदा धन्यवाद देऊन मी डॉक्टर अश्विनी तोरणे मॅडम यांना आभार प्रदर्शनाची विनंती करतो. डॉक्टर अश्विनी तोरणे मॅडम. सर नमस्कार. डॉक्टर TK टोपे रात्र महाविद्यालयाच्या वतीने आपण डॉक्टर सविता मनसेकर या आजच्या आपल्या पाहुण्यांना इथं आमंत्रित केलेलं होतं आणि प्राचार्य रोकडे सरांनी आम्हाला मार्गदर्शन केल्याप्रमाणे अशा प्रकारच्या विषयाची चर्चा व्हावी अशी आमची इच्छा होती. त्यानुसार अतिशय योग्य सूचना करणारा पाहुणा आपण सर निवडला, त्याबद्दल प्राचार्य रोकडे सरांचे मी आभार मानते. डॉक्टर सविता मनसेकर मॅडमनी आत्ताच सावंत सरांनी सांगितलं त्या पद्धतीने बहुपर्यायी प्रश्नांची अशा प्रकारची एखादी मेथडॉलॉजी असते याचं भान दिलं. रॅदर आम्ही 2 आठवड्यांपूर्वी सुद्धा अशा प्रकारे आमच्या ऑनलाईन मीटिंग मध्ये एकत्र आलो होतो आणि त्यावेळेला विद्यार्थ्यांना प्राचार्य रोकडे सरांनी मार्गदर्शन केलं होतं. ते सरांचं मार्गदर्शन सुद्धा मला याचसाठी भावलं होतं की बहुपर्यायी प्रश्न रचना करणं हे सुद्धा कौशल्य आहे, याचं भान सरांच्या लेक्चर मधनं आलं. आणि अदरवाईज मग सर्वसाधारणतः फार सैलपणेच याची रचना ऍज अ टीचर म्हणून पण आम्ही आतापर्यंत करत होतो गाळलेल्या. एकतर विषय असा आहे की मोठी उत्तरं, दीर्घ उत्तरांची सवय असल्यामुळे तशा प्रकारचे प्रश्नांची रचना करायची. एका पेपरमध्ये 20 मार्कांचे 5 प्रश्न की झाला, संपला विषय. परंतु आता हे आमच्यासाठी पण एक मोठं टास्क होतं आणि आम्हाला सुद्धा त्यावर काम करावं लागणार होतं. आणि अशा वेळेला योग्य प्रकारचं मार्गदर्शन होणं आवश्यक होतं. सरांनी एक दिशा दाखवली होती आणि आज त्या दिशेनं तुम्ही आम्हाला अधिक विस्तृतपणे मार्गदर्शन केलं. विद्यार्थ्यांनाही आणि आम्हा शिक्षकांना सुद्धाही या आपल्या व्याख्यानाचा निश्चित भविष्यामध्ये अशा प्रकारच्या प्रश्नपत्रिका सेट करताना उपयोग होईल आणि विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी सुद्धा. महाविद्यालयाच्या वतीने, प्राचार्यांच्या वतीने, विद्यार्थ्यांच्या वतीने आणि शिक्षकांच्या वतीने मनसेकर मॅडम मी तुमची मनापासून आभार मानते.
थँक्यू. मला पण चान्स दिल्याबद्दल मी पण आभारी आहे. आणि कधी माझी गरज लागली तर आय एम ऑलवेज देअर. येस, थँक्यू मॅडम. थँक्यू मॅडम. आणि सर्व थँक्यू. विद्यार्थ्यांचे आणि प्राचार्य आणि सर्व सहकारी शिक्षक वर्गाचे सुद्धा आभार मानते. आणि सावंत सर, आपण हे जाहीर करायचंय का मीटिंग संपल्याचं? बुवा सर सरांना सांगू देत. आणखीन काही राहिलं असेल तर बुवा सर सांगतील. मॅडमला लेफ्ट व्हायचं असेल तर हा, मॅडम. ठीक आहे सर. थँक्यू. थँक्यू थँक्यू मॅडम. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू ऑल. बाय बाय. बाय. बुवा सर, यू आर ऑडिबल? बुवा सर माझा आवाज येतोय? हॅलो बुवा सर कदाचित गाडी चालवत असावेत, कारण ते मुंबईकडे येत आहेत. हॅलो. ओके. मग आपण हा, हा. चालेल सर. मग आपण थांबूया आणि बोला सर. विद्यार्थ्यांना काही प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे तर त्यांनी त्यांच्या ग्रुपमध्ये टाकावेत, जेणेकरून आपण उत्तर देऊ त्यांना. ओके, हा चालेल. ठीक आहे. हा, हो, हो. थँक्यू. कार्यक्रम संपला असं आपण जाहीर करू. प्रिन्सिपल सरांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. आणि सगळ्यांसाठी पुढचे येणारे जे 6 सेमिस्टर आहेत त्या 6 सेमिस्टर साठी आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला ऑल दी बेस्ट. थँक्यू. कृष्णन नंदेला सरांनी चॅट बॉक्स मध्ये लिहिलंय, गुड अँड युजफुल लेक्चर फॉर बोथ Yes. स्टुडंट्स अँड टीचर्स. येस. ओके. थँक्यू सर.